आज आपल्याकडे एक खूपच रंजक स्रोत आहे. म्हणजे तो वाचताना एखाद्या सायन्स फिक्शन कथेसारखा वाटतो. हो अगदी. पण तो तसा नाहीये. हे एका पॉडकास्टचं लिखित स्वरूप आहे. द सायन्स ऑफ ॲब्सोल्यूट ट्रूथ असं नाव आहे. आणि यातला जो दावा आहे ना, तो प्रचंड धाडसी आहे खूपच. सोनिक टेक्नॉलॉजी वापरून म्हणे निद्रानाशाचा कायमचा अंत करणे. हो, आणि यात झोपेच्या गोळ्या किंवा काय म्हणतात त्याला हर्बल टी, श्वासाचे व्यायाम असं काहीही नाहीये. काहीच नाही. हा स्रोत थेट आपल्या जैविक यंत्रणेला रिसेट करण्याची गोष्ट करतो. म्हणजे ही केवळ वरवरची मलमपट्टी नाही. बरोबर. ही मुळापासून बदल घडवण्याची कल्पना आहे. यात साध्या टिप्स नाहीत, तर थेट बायोलॉजिकल रिसेट अशी भाषा वापरली आहे. चला तर मग याचा आपण जरा खोलवर जाऊन शोध घेऊया. नक्कीच. या स्रोतामध्ये गायत्री मंत्र, पिनियल ग्रंथी जिला तिसरा डोळा म्हटले, आणि मेंदूच्या लहरींचं विज्ञान यांची एक विलक्षण सांगड घातलेली आहे. आणि याची सुरुवातच इतकी नाट्यमयता केली आहे. कशी? यात निद्रानाशाला केवळ एक वाईट रात्र नाही मानलं, अच्छा. तर आपल्या नैसर्गिक झोपेच्या चक्राची म्हणजे सर्केडियन रिदमची पद्धतशीर जैविक अयशस्विता असं म्हटलं आहे. अयशस्विता. हो. आणि इतकंच नाही, तर याला एक जागतिक झोपेची महामारी संबोधलं आहे, जी म्हणे आपल्या मज्जासंस्थेचं आरोग्य पोखरत आहे. बापरे, जागतिक महामारी हे तर खूपच गंभीर आणि मोठं विशेषण झालं. आहेच. म्हणजे ही समस्या फक्त मला झोप येत नाही इतकी मर्यादित नाही, तर एक जागतिक संकट म्हणून मांडली आहे. अगदी तसंच. आणि या गंभीर वैज्ञानिक मांडणीनंतर लगेचच हा स्रोत एका आध्यात्मिक वळणावर येतो. अच्छा. यात गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यन्स यांच्या अखंड ज्योती मासिकातील एका विचाराचा उल्लेख आहे. ऑक्टोबर 1968 मधला. काय विचार येतो? नींद केवळ शरीर की थकान मिटाने की क्रिया नहीं, बल्कि आत्मा का परमात्मा की ऊर्जा से संपर्क साधने का विश्राम है. वाह, ठीक आहे. म्हणजे झोप ही फक्त शारीरिक गरज नाही, तर एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे असं या स्रोताचं म्हणणं आहे. बरोबर. पण मग या आध्यात्मिक विचाराचा आणि सुरुवातीला उल्लेख केलेल्या बायोलॉजिकल रिसेटचा संबंध कसा जोडला जातो? इथेच खरी गंमत सुरू होते की नाही? अगदी. हा स्रोत थेट आपल्या मेंदूतल्या एका छोट्याशा ग्रंथीकडे, पिनियल ग्रंथीकडे लक्ष वेधतो. जिला तिसरा डोळा आणि शरीराची मास्टर रेग्युलेटर असंही म्हटलंय. हो. ही ग्रंथी आपल्या मेंदूच्या अगदी मध्यभागी असते आणि ती मेलॅटॉनिन नावाचा हॉर्मोन तयार करते, जो आपल्या झोपेसाठी महत्वाचा असतो. अगदी. हा हॉर्मोन आपल्या झोप जागेपणाच्या चक्राला नियंत्रित करतो. आता इथेच हा स्रोत एका संशोधनाचा आधार घेतो. कोणत्या? हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉक्टर हर्बर्ट बेन्सन त्यांच्या 2016च्या संशोधनाचा उल्लेख करून असं म्हटलंय की विशिष्ट लयबद्ध सूक्ष्म कंपने म्हणजे रिथमिक मायक्रो व्हायब्रेशन्स या पिनियल ग्रंथीला उत्तेजित करून मेलॅटॉनिनचं उत्पादन नियंत्रित करू शकतात. थांबा, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ध्वनी कंपनांचा थेट आपल्या मेंदूतील हॉर्मोन तयार करणाऱ्या ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो असं हे संशोधन सांगतं. हो, संशोधनाचा रोख त्या दिशेने आहे. पण या स्रोताने त्याचा संबंध गायत्री मंत्राशी कसा जोडला? इथेच या स्रोताने एक मोठी उडी घेतली आहे. अच्छा. त्यांचं म्हणणं असं आहे की गायत्री मंत्राची जी 24 अक्षरी लयबद्ध वारंवारता आहे, रिदमिक फ्रिक्वेन्सी, हो, ती त्या विशिष्ट कंपनांसारखीच आहे जी पिनियल ग्रंथीसाठी थेट उत्तेजक म्हणून काम करते. अरे वा. आणि हे केवळ झोपायला मदत करत नाही, तर या ग्रंथीवरील कॅल्सिफिकेशन म्हणजे क्षारांचा थर तो साफ करते. एक मिनिट, कॅल्सिफिकेशन हा शब्द थोडा तांत्रिक वाटतोय, बरोबर? हो. म्हणजे नक्की काय, हे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या प्लाकसारखं आहे का? तुम्ही दिलेली उपमा अगदी योग्य आहे. मुळे तिची कार्यक्षमता कमी होते. अगदी. तिची मेलाटोनिन तयार करण्याची क्षमता कमी होते. या स्रोताचा दावा असा आहे की गायत्री मंत्राची कंपने हा क्षारांचा थर अक्षरशः काढून टाकण्यास मदत करतात. म्हणजे जणू काही मेंदूसाठी एक सॉनिक टूथब्रश. हा, अगदी तसंच. सॉनिक टूथब्रश ही कल्पनाच विलक्षण आहे, पण हा दावा खूपच मोठा आहे नाही का? निश्चितच. हा एक धाडसी दावा आहे. म्हणजे एका मंत्राने शारीरिक क्षारांचा थर निघतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या कितपत शक्य वाटतं? इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की डॉक्टर बेन्सन यांच्या संशोधनात लयबद्ध कंपनांचा उल्लेख आहे. हो. पण त्यातून थेट गायत्री मंत्राच्या वारंवारतेमुळे पिनियल ग्रंथीवरील कॅल्सिफिकेशन दूर होतं, हा निष्कर्ष स्रोताने स्वतः जोडलेला दिसतो. अच्छा, म्हणजे हा त्यांचा स्वतःचा तर्क आहे. हो. मूळ संशोधनात हा थेट संबंध सिद्ध केलेला नाही, पण या स्रोताच्या युक्तिवादानुसार हे शक्य आहे आणि यामुळे केवळ झोपच सुधारत नाही, तर काय? तर आराम करताना आपली अंतर्ज्ञान आणि निर्णय क्षमता
म्हणजे एक्झिक्युटिव्ह फंक्शन देखील तीक्ष्ण होते. निर्णय क्षमता म्हणजे नक्की काय? म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता की अजून काय? बरोबर. यात लक्ष केंद्रित करणे, नियोजन करणे, एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवून योग्य निर्णय घेणे यांसारख्या उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया येतात. म्हणजे आपला मेंदू अधिक कार्यक्षम होतो थोडक्यात. अगदी. ठीक आहे. तर हे झालं हार्डवेअरचं, म्हणजे पिनियल ग्रंथीची भौतिक दुरुस्ती. पण त्या सॉफ्टवेअरचं काय, जे रात्री आपल्याला जागी ठेवतं? म्हणजे डोक्यातले विचार आणि ती अस्वस्थता? हो, तेच. तुम्ही अगदी योग्य मुद्द्यावर आला आहात आणि हा स्रोत त्याबद्दलही बोलतो. त्यांच्या मांडणीनुसार निद्रानाशाने त्रस्त असलेल्या लोकांचा मेंदू गोंधळलेल्या उच्च फ्रिक्वेन्सीच्या हाय बीटा अवस्थेत अडकलेला असतो. हाय बीटा. हो, बीटा लहरी म्हणजे जेव्हा आपण जागे असतो, सतर्क असतो आणि विचार करत असतो तेव्हाची अवस्था. पण जेव्हा ही अवस्था गरजेपेक्षा जास्त काळ टिकते, विशेषतः रात्री, तेव्हा मेंदूला शांतता मिळत नाही. एक मिनिट, म्हणजे हा स्रोत असं म्हणतोय की केवळ एका मंत्राच्या ध्वनीने मेंदूच्या लहरी हाय बीटावरून थेट डेल्टामध्ये जातात? हो. हे इतकं सोपं असू शकतं का? कारण मेंदूला शांत करण्यासाठी लोकांना अनेक उपाय करूनही जमत नाही. हाच या स्रोताचा मुख्य दावा आहे आणि यावर उपाय म्हणून ते न्यूरल सिंक्रोनायझेशन या संकल्पनेचा उल्लेख करतात. न्यूरल सिंक्रोनायझेशन. हो, जर्नल ऑफ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्समध्ये डॉक्टर डॅन हर्ले यांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की जेव्हा बाह्य ध्वनी आणि आपला श्वास जुळतात तेव्हा हे घडतं. अच्छा. हे अगदी ट्युनिंग फोक सारखं आहे. ट्युनिंग फोक. हो, तुम्ही एका ट्युनिंग फोकवर आघात केला की त्याच्या जवळ असलेला त्याच फ्रिक्वेन्सीचा दुसरा फोक आपोआप कंप पावू लागतो. हो, बरोबर. श्रोतानुसार गायत्री मंत्र हा पहिला ट्युनिंग फोक आहे आणि आपल्या मेंदूच्या लहरी म्हणजे दुसरा. मंत्राच्या तालावर मेंदूच्या लहरी आपोआप जुळून येतात. वाह, ही ट्युनिंग फोकची उपमा खूपच प्रभावी आहे की नाही? म्हणजे बाह्य ध्वनी आपल्या अंतर्गत लहरींना शिस्त लावतो. अगदी तसंच. या स्रोतानुसार गायत्री मंत्र मेंदूच्या लहरींना गोंधळलेल्या बीटा अवस्थेतून थेट आरामदायी डेल्टा अवस्थेत आणतो. आणि डेल्टा अवस्था म्हणजे गाढ झोपीची अवस्था. हो, डेल्टा ही गाढ झोपेची म्हणजे REM स्लीपची अवस्था आहे, जिथे आपल्या पेशींची दुरुस्ती होते आणि स्मृती पक्की होते. म्हणजे थोडक्यात हे आपल्या मज्जासंस्थेसाठी एक सॉफ्टवेअर रिबूट करण्यासारखं आहे. बरोबर. मेंदूला अनावश्यक विचारांच्या गर्दीतून बाहेर काढून खोल विश्रांतीच्या स्थितीत नेणं. सॉफ्टवेअर रिबूट हे ऐकायला खूपच आश्वासक वाटतं. आहेच. यात अजून एक सुंदर संकल्पना आहे. गुरुदेवांनी म्हटलं आहे की मंत्र शरीराला दिव्य संगीताने भरून टाकतो. हे फक्त काव्यात्मक वर्णन आहे की ह्याचाही काही जैविक आधार दिला आहे? नाही, या स्रोताने त्याचंही स्पष्टीकरण दिले आहे. खरंच? हो. गायत्री महाविज्ञान या ग्रंथातील एका ओळीचा उल्लेख आहे. गायत्री की लयबद्ध ध्वनि शरीर के रोम रोम को एक दिव्य संगीत से भर देती है. ओके. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे दिव्य संगीत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पेशींच्या दुरुस्तीची कंपने आहेत. व्हायब्रेशन ऑफ सेल्युलर रिपेअर. अच्छा, म्हणजे हा परिणाम फक्त मेंदूपुरता मर्यादित नाही, तर त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर होतो. हो, या स्रोताचा युक्तिवाद तोच आहे. त्यांच्या मते मंत्राच्या ध्वनी लहरींमुळे शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक सूक्ष्म कंपन निर्माण होतं. आणि ते कंपन पेशींच्या दुरुस्तीला चालना देतं. अगदी. पेशींच्या दुरुस्तीच्या आणि पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला चालना देतं. आणि हीच कंपने पिनियल ग्रंथीवरील कॅल्सिफिकेशन टाळतात. त्यामुळे शरीराची स्वतःला बरे करण्याची तरुण क्षमता टिकून राहते असं ते म्हणतात. बरोबर. आणि यामुळेच तो आश्चर्यकारक दावा केला जातो, बरोबर, की गायत्री मंत्राच्या साधकांना कमी तास झोप लागते. आणि त्यांच्यात ऊर्जेची पातळी जास्त असते. हो. अगदी. कारण त्यांच्या झोपेची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप इतकी उच्च दर्जाची असते की कमी वेळेत जास्त दुरुस्ती आणि पुनर्बांधणी होते. त्यामुळे त्यांना ताजेतवाने वाटण्यासाठी कमी झोपेची गरज भासते. हो. हे तर प्रत्येक उद्योजकाचं किंवा नवीन पालकांचं स्वप्न आहे. पण हे प्रत्यक्षात कितपत शक्य आहे हा खरा प्रश्न आहे. तो आहेच. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हा स्रोत शेवटी एका निष्कर्षावर येतो, ज्याला त्यांनी सत्याचा सारांश म्हणजे द ट्रूथ इन अ नटशेल असं म्हटलं आहे. हो, त्यांनी त्यांच्या युक्तिवादाचा 4 मुख्य मुद्द्यांमध्ये सारांश दिला आहे. काय आहेत ते मुद्दे? पहिला आहे पिनियल ग्रंथीचं सक्रियकरण. मंत्र तिसऱ्या डोळ्याला उत्तेजित करून मेलाटोनिनचे नियमन करतो. ठीक आहे.
दुसरा मुद्दा साहजिकच मेलाटोनिनशी संबंधितच असणार. अगदी. दुसरा मुद्दा आहे मेलॅटोनिनचे संतुलन, म्हणजे बाहेरील गोळ्या किंवा औषधांशिवाय नैसर्गिकरित्या हॉर्मोन संतुलित करणे. आणि तिसरा? मेंदूच्या लहरींबद्दल. बरोबर. तिसरा मुद्दा डेल्टा लहरींचं सिंक्रोनायझेशन. मेंदूच्या लहरी बीटावरून डेल्टा अवस्थेत बदलून पेशींची सखोल दुरुस्ती करणं. आणि शेवटचा मुद्दा या सर्वांचा एकत्रित परिणाम सांगतो, बरोबर? हो. चौथा आणि अंतिम मुद्दा आहे जैविक घड्याळाचा रिसेट. बायोलॉजिकल क्लॉक रिसेट. हो. शरीराच्या नैसर्गिक सर्केडियन रिदमशी पुन्हा जुळवून घेऊन निद्रानाशाचा कायमचा अंत करणं. म्हणजे ही समस्या वरवर नाही तर मुळापासून नष्ट होते, असं या स्रोताचं ठाम मत आहे. अगदी. आणि शेवटची ओळ तर ती खूपच आत्मविश्वासपूर्ण आहे. कोणती? ही एक श्रद्धा प्रणाली नाही, हे ध्वनीद्वारे केलेले जैविक अभियांत्रिकी बायोलॉजिकल इंजिनिअरिंग आहे. हो. आणि पुढे असंही म्हटलंय की तुमच्या जीवशास्त्राशी लढणं थांबवा, त्याला रिसेट करा. हा दावा खूपच मोठा आहे. म्हणजे श्रद्धेपेक्षा विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावरच जास्त भर दिलाय. खरंय. या स्रोतामध्ये प्राचीन आध्यात्मिक पद्धती आणि आधुनिक न्यूरोसायन्सच्या संकल्पना यांची मोठ्या घिष्कटेने सांगड घातलेली दिसते. हो, ते तर आहेच. यात गायत्री मंत्रापासून पिनियल ग्रंथीचे कॅल्सिफिकेशन आणि मेंदूच्या लहरींपर्यंत अनेक गोष्टी एकत्र आणल्या आहेत. यातील मुख्य विचार असा आहे की ध्वनी हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जैविक अभियांत्रिकीसाठी एक शक्तिशाली साधन असू शकते. खरंच, या स्रोताने निद्रानाशाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन दिलाय. आपण सहसा झोपेबद्दल बोलताना जीवनशैलीतील बदल किंवा मानसिक शांततेबद्दल बोलतो. बरोबर. पण इथे थेट जैविक पातळीवर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसेट करण्याची गोष्ट आहे. ध्वनीची शक्ती या वाक्याला आज एक वेगळाच अर्थ मिळाला आहे. निश्चितच. आणि या स्रोताने संपूर्ण लक्ष गायत्री मंत्राच्या ध्वनी गुणधर्मांवर आणि जैविक रिसेटवर केंद्रित केलं आहे. म्हणजे मंत्राचा आध्यात्मिक अर्थ बाजूला ठेवला आहे. हो, तो बाजूला ठेवून त्याच्या ध्वनिशास्त्रीय परिणामांवर भर दिला आहे. आणि यामुळेच एक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? या स्रोताच्या युक्तिवादानुसार जर ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सोनिक इंजिनिअरिंग आणि लयबद्ध कंपनांवर आधारित असेल, हो, तर मग कोणतीही 24 अक्षरी लयबद्ध रचना, मग तिची भाषा किंवा आध्यात्मिक अर्थ काही असो, हो. तसाच जैविक परिणाम देऊ शकेल का? अच्छा, म्हणजे कुठलाही सारख्याच लयीचा ध्वनी तोच परिणाम देईल का? की या विशिष्ट मंत्राच्या ध्वनीमध्येच असं काहीतरी अद्वितीय आहे ज्याचा उल्लेख ह्या स्रोतामध्ये अप्रत्यक्षपणे केला आहे. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो आपल्याला या माहितीच्या पलीकडे घेऊन जातो.